चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। नवीन विषयासह आम्ही तुमच्या समोर आज येत आहेत। तो विषय म्हणजे हिवाळी अधिवेशन। नागपूर येथे दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरतं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये खास करून विदर्भातील समस्यांना प्राधान्य दिलं जातं, असा पायंडा आहे किंवा असा समज आहे। हे जे अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन, हे हिवाळी अधिवेशन नागपूर कराराअंतर्गत नागपूर येथे दरवर्षी भरवलं जातं। त्यामुळं काही सरकारे एक गरज म्हणून म्हणा किंवा काहीतरी सोपस्कार पार पाडण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेत असतात। यामध्ये कधी 4 दिवसाचं अधिवेशन, कधी 5 दिवसाचं, कधी 10 दिवसाचं, तर कधी 7 दिवसाचं अधिवेशन भरवलं जातं। यंदाचं हिवाळी अधिवेशन हे फक्त 7 दिवसांचं आहे। अगोदर 8 डिसेंबर ते 18 ते 19 डिसेंबर हे अधिवेशन होईल असं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर आता काल एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघंही एकत्र आले आणि दोघांनी पण समन्वयाची एक भूमिका घेत त्यांनी फक्त 7 दिवसाचं अधिवेशन नागपूर येथे ठरवलं। यामध्ये शनिवार आणि रविवार सुद्धा कामकाज होणार आहेत। असं सोमवार ते रविवार असे 7 दिवस हे अधिवेशन चालणार आहेत। विरोधक असो की सत्ताधारी, आजचे विरोधक उद्या सत्तेत गेले किंवा कालचे सत्ताधारी आज विरोधात असले तरी भूमिका सारखीच आहेत। नागपुरात होणारं जे अधिवेशन आहे हे किती कमी काळाचं ठरवता येईल आणि या नागपुरात आल्यानंतर फक्त जंगल सफारी, थंडीचा आस्वाद घेणे, चिखलदऱ्यामध्ये जाणे, रिसॉर्टवर जाणे, मौज-मस्ती करणे इतक्यापुरतंच हे अधिवेशन राहतं की काय, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। या अधिवेशनामध्ये जर का 7 दिवसाचं हे अधिवेशन होत असेल तर नेमकं कामकाज काय चालणार आहे, यावर होणारी सरकारी पैशाची उधळपट्टी किती आहे हे देखील लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। 2024चं अधिवेशन हे फक्त 4 दिवसाचं अधिवेशन होतं। त्यामध्ये बिना खात्याचे मंत्री त्या अधिवेशनामध्ये होते। त्यावेळी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, मंत्र्यांना खातेवाटप झालेलं नाही, त्यामुळे फक्त 4 दिवसाचं अधिवेशन घेत आहोत असं सांगण्यात आलं होतं। यावेळीची परिस्थिती तर वेगळी आहे। यावर्षी कुठलंही कारण नाही, फक्त निवडणुकीचं कारण देण्यात येत आहेत। जर निवडणुकीचं कारण देण्यात येत आहे तर मतदानाचा निकाल झाल्यानंतर सुद्धा अधिवेशन घेता येऊ शकतं। नागपूर करारा अंतर्गत 6 आठवड्याचं अधिवेशन नागपुरात घेणं बंधनकारक आहे। त्यामुळं 6 आठवड्याचं अधिवेशन आजपर्यंत कधीच झालेलं नाही। फक्त 1968 साली 28 दिवसाचं अधिवेशन नागपूरमध्ये भरलं होतं। त्यानंतर तर आजपर्यंत फक्त 15 दिवस, 16 दिवस हे 2000 सालापर्यंतचा आकडा होता। परंतु मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये 10 दिवसाच्या आतच हे अधिवेशन संपलेलं आहे। 2020 मध्ये तर अधिवेशनच नागपूरला झालेलं नाही। कोरोनाचं कारण देत 2020ला नागपूरमध्ये अधिवेशनच झालं नाही। 2024ला फक्त 4 दिवसाचं अधिवेशन झालेलं आहे। यावेळी फक्त 7 दिवसाचं अधिवेशन होत आहे। मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, अनेक मंत्री नागपूरचे आहेत आणि हे जे मंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत यांनी सतत विदर्भाचा आवाज उचललेला आहे। यापूर्वी ज्यावेळी ते विरोधामध्ये होते त्यावेळी सतत त्यांनी नागपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनाची चर्चा केली आणि या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये गोंधळ घातलेला आहे आणि नागपूर कराराचं पालन सरकार करत नाही असा सतत आरोप लावलेला आहे। आज हेच विरोधक सत्तेमध्ये आहेत, मुख्यमंत्री आहेत, परंतु फक्त नागपूरमध्ये 5 दिवसाचं आणि 7 दिवसाचं जर अधिवेशन होत आहे तर हे विदर्भासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे। त्याच पद्धतीनं या अधिवेशनावर जवळपास 100 करोड रुपयाचा खर्च होत आहे आणि या 100 करोडाचा हिशोब जर का आपण 7 दिवसाचा लावला तर एका सेकंदाला 1600 रुपये इतका भार सरकारवर येतो। हे 1600 रुपये एक सेकंद हे आपण 24 तासाचे पकडले, कारण 24 तासाचं कामकाज पकडून पकडलं आहे। एका दिवसात कामकाज जर बघितलं तर 5 आणि 7 तास होतं। त्यानंतर विधानसभा, विधिमंडळ हे तहकूब होत असतं। जर का संपूर्ण ॲव्हरेज काढायचा गेला तर एका सेकंदाला 7 ते 8,000 रुपयाचा इतका खर्च पडेल जर का अधिवेशन संपल्यानंतर याचा हिशोब काढला तर। इतका मोठा खर्च, इतकी मोठी व्यवस्था सर्वांसाठी वाहतुकीची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, त्यांच्या बंगल्यांची डागडुजी, भोजनाची व्यवस्था, त्यांच्या वाहनाची व्यवस्था, टेलिफोन फुकट, जेवण फुकट, राहणं फुकट हे सर्व असताना आणि फक्त जर का 100 कोटीचा खर्च करून जर का फक्त 7 दिवस अधिवेशन होत असेल तर या सामाजिक प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगारांच्या प्रश्नाविषयीची बाजू या अधिवेशनामध्ये खरंच घेण्यात येते का? आणि आतापर्यंत जे काही अधिवेशन झालेले आहेत त्यामधील देखील हीच परिस्थिती आहे। त्याच पद्धतीने
2019ला जे अधिवेशन झालेलं होतं यामध्ये 6 दिवसाचंच अधिवेशन होतं. यामध्ये देखील असाच एक हिशोब काढण्यात आलेला होता आणि या हिशोबामध्ये देखील फक्त विधानसभेमध्ये 47 तास 19 मिनिटं कामकाज चाललं आणि विधान परिषदेमध्ये 34 तास 29 मिनिटे काम चाललं आणि या 6 दिवस जे अधिवेशन चाललेलं होतं या 6 दिवसामध्ये 6,500 रुपये प्रति सेकंद इतका खर्च या कामकाजावर झालेलं होतं. त्याच पद्धतीने एका बाजूला विदर्भाची जर परिस्थिती बघितली तर विदर्भामध्ये एका दिवशी 4 ते 5 शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत आणि इकडे एका दिवसाला करोडो रुपयाचा खर्चाची उधळपट्टी या कामकाजावर सुरू आहे, ज्याचा आउटपुट काहीच नाहीत. असंच जर होणार असेल आणि नागपूर कराराचं जर का पालन होत नसेल, तर नागपुरामध्ये किंवा विदर्भामध्ये येऊन अधिवेशन घेताच कशाला? असा प्रश्न देखील आता पडतोय आणि अनेक विदर्भवादी नेत्यांनी देखील याविषयी संताप व्यक्त केलेला आहे. करोडोंचा खर्च होतो या निमित्तानं PWD विभाग जो आहे सार्वजनिक बांधकाम विभाग, या सार्वजनिक बांधकाम विभागाला करोडो रुपयांच्या निविदा काढाव्या लागतात. अनेक कंत्राटदार सुरुवातीपासून याचे लागेबांधे लागतात. झेरॉक्स मशीन पासून तर चहाचा वाटप आणि इमारतींची डागडुजी पासून तर इलेक्ट्रिक बिल पर्यंतचे सर्व कंत्राट ठेकेदारांना दिले जातात आणि या ठेकेदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उधळपट्टी होते आणि कमिशनच्या माध्यमातून अधिकारी पर्यायाने नेते देखील यामध्ये मालामाल होतात. छोट्या-छोट्या बाग असतील, फुलांची झाडं असतील, या सगळ्यांवर देखील मोठमोठे रेट ठरवल्या जाते. तिथे टाकण्यात येणारे रेड कार्पेट याच्या देखील निविदा निघतात आणि या सगळ्या निविदांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी होत असते. त्यामुळं नागपूर अधिवेशन हे फक्त पैशाची उधळपट्टी, कंत्राटदारांचं भलं करणं आणि अधिकाऱ्यांचं भलं करणं यासाठी होतात का? आणि हे जे सर्व येणारे नेते आहेत, यांचं दर शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी किंवा कामकाजाच्या दिवशी देखील पेच प्रकल्प, उमरेड, ताडोबा, चिखलदरा, मेळघाट या ठिकाणी दौरे लागून असतात. त्यामुळे हे कामकाज केव्हा करतात? प्रश्नांना केव्हा वाचा फोडतात? या प्रश्नांची सोडवणूक कधी करतात? फक्त नागपूर करारामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये बंधनकारक आहेत असं समजूनच फक्त सोपस्कार पार पाडण्यासाठी नागपुरात अधिवेशन होतं का? असे देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत. एका दिवशी 4 ते 5 आत्महत्या होत आहेत. तर या ठिकाणी एका दिवशी 12 ते 15 करोड रुपयाचा खर्च फक्त याच कामासाठी होत आहेत. नागपूर कराराचं कुठलेही पालन केलेलं जात नाही. 1953 मध्ये नागपूर करार ही एक राजकीय तडजोड म्हणून झालेली होती. यावेळी महाराष्ट्रातील नेते आणि विदर्भातील काँग्रेसचे नेते यामध्ये तडजोड झाली आणि नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. त्याचसोबत नागपूरमध्ये एक हिवाळी अधिवेशन होईल आणि या अधिवेशनामध्ये फक्त विदर्भातील प्रश्नांची चर्चा होईल आणि सोडवणूक होईल असं त्यावेळी मान्य करण्यात आलेलं होतं. परंतु या संपूर्ण कराराला हरताळ फासण्याचं काम सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही माध्यमातून होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न कशा पद्धतीनं पुढे जातो, आम्ही देखील विदर्भाचा हा जो प्रश्न आहे किंवा नागपूर करार आणि एकंदरीत नागपूर आणि विदर्भात होणाऱ्या अधिवेशनामुळं फलित काय होतं आणि यामागे नेमके नागपुरात येऊन नेते आणि अधिकारी करतात काय, यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. अनेक लोकांची याविषयी आम्ही विश्लेषणे, मुलाखती आणि वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ॲटपोस्ट मराठीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.